नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच.जे. फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की RRB फार्मसिस्टच्या वॅकन्सीज निघलेल्या आहेत आणि त्याचे फॉर्म भरणं चालूसुद्धा झालेले आहेत आणि आय होप की तुम्ही सर्वांनी फॉर्म भरलेले असतील। ज्यांनी भरले नाही त्यांनी येत्या सप्टेंबरच्या 16 सप्टेंबरपर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म वगैरे फिल करू शकता। आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न महत्त्वाचा जो आहे तो आहे फार्मासिस्ट या पदासाठी RRBने सिलेबस कोणता दिलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्या समोर जे आहे तो आहे सिलेबस। आता तुम्ही म्हणाल तर सिलेबस तर खूप मोठा आहे, तर हो, खूप जास्त वास्ट सिलेबस आहे, खूप जास्त मोठा सिलेबस आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, बाकी आपण आत्तापर्यंत झेडपी फार्मसिस्टचे पेपर दिले, त्यानंतर DHSचे पेपर दिले, ESICचे पेपर दिले, ओके। या सर्वांपेक्षा याच्यामध्ये सिलेबस जास्त दिलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, पेपरसुद्धा त्यांच्या ॲज कम्पेअर टू बाकीच्या एक्झाम थोडासा याचा काय राहतो, हार्ड राहतो, हार्डनेस लेवल याची काय आहे, जास्त आहे, ओके। त्यानुसार तुम्हाला आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करायचा आहे। तर आपण थोडक्यात आज काय बघणार आहोत की सिलेबसमध्ये कोणकोणते सब्जेक्ट दिलेले आहेत आणि कोणकोणत्या सब्जेक्टवर विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, एकदम शॉर्टमध्ये आपण बघणार आहे, ओके। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत की RRBच्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत आणि सोबतच त्यांच्यासारखे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न कोणते पेपरमध्ये येऊ शकतात त्याला आपण संभाव्य प्रश्न म्हणत आहोत। तर त्याबद्दल सुद्धा आपण काय करणार त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, ओके। तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय करूयात, डिस्कशन करूयात सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्टमध्ये येणारे प्रश्न कशा प्रकारचे असतील। बघा, पहिला सब्जेक्ट त्यांनी कोणता दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्यूमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी। कोणता दिलेला आहे, ह्यूमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, याला आपण काय म्हणतो HAP, ह्यूमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, ओके। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या शरीर रचनेबद्दल सगळी माहिती कशामध्ये दिलेली आहे, HAP या विषयामध्ये दिलेली आहे, ह्यूमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, ओके। तर RRBमध्ये HAP या सब्जेक्टवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात की जे अँटीबॉडीज आहेत, काय आपण त्याला अँटीबॉडीज म्हणतो किंवा त्याला इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतो, ओके। तर हे अँटीबॉडी आपल्या शरीरामधल्या कोणत्या सेल्सद्वारे तयार केल्या जातात असा त्यांनी प्रश्न विचारला होता, ओके। या प्रकारचे आता हे प्रश्नाचे उत्तर वगैरे मी सध्या सांगणार नाही तुम्हाला, कारण की समोरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो हेच आपण डिस्कस करणार आहोत। म्हणजे आता जो प्रश्न सांगितला त्याला डिस्कस करायचा आणि सोबत कोणते महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला ते सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ओके। तर बघा, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारला होता। दुसरा प्रश्न म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी HAPवर काय विचारला होता की आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे ब्लड वाहत असतात, म्हणजे एकच ब्लड आहे पण एक असतं ऑक्सिजनेटेड, एक असतं डिऑक्सिजनेटेड। तर मग डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणत्या ब्लड व्हेसल्सद्वारे काय केलं जातं, वाहून नेलं जातं किंवा कोणत्या ब्लड व्हेसलचे दोन प्रकार असतात, आर्टरीज आणि व्हेन्स, ओके। तर कोणाद्वारे हे इम्प्युअर ब्लड म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड काय केलं जातं, कॅरी केलं जातं, अशा प्रकारचा प्रश्न होता। त्यानंतर क्रॅनियल नर्व्स हे कुठून स्टार्ट होतात, कुठून अराईज होतात, अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न त्याच्यामध्ये त्यांनी विचारला होता। आता बोन्सवर ते प्रश्न विचारू शकतात, वेगवेगळे बोन्स त्यांचं लोकेशन कोणतं किंवा जॉईंट्स असतात ना विद्यार्थी मित्रांनो, तर हे जॉईंट जे आहेत यांचं एखादं एक्झाम्पल द्या, जसं की हिप जॉईंट कशाचं एक्झाम्पल आहे, हिंजे जॉईंटचे एखादं एक्झाम्पल सांगा, बॉल अँड सॉकेट जॉईंटचं एखादं एक्झाम्पल सांगा, सायनोवियल जॉईंटचं एखादं एक्झाम्पल सांगा। अशा प्रकारचे प्रश्न कोणतेही तुम्हाला ह्यूमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीवर ते विचारू शकतात। त्यामुळे HAP हा सब्जेक्ट तुम्हाला पूर्णपणे करणं काय आहे, आवश्यक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी दुसरा सब्जेक्ट दिलेला आहे फार्मास्युटिकल ॲनालिसिस। बघा, आता तुम्हाला B फार्मसीला असताना हा फार्मास्युटिकल ॲनालिसिस हा काय असेल, सब्जेक्ट असेल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की वेगवेगळे जे टायट्रेशन्स आहेत, ओके, तर ते टायट्रेशनच्या फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये दिलेले आहेत किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्री वगैरे किंवा स्पेक्ट्रोस्कोपी दिलेलं आहे, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, त्यानंतर त्याला आपण काय म्हणतो UV रे स्पेक्ट्रोस्कोपी। तर याच्यावरचा कोणताही प्रश्न तुम्हाला ते विचारू शकतात, कोणत्या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये कोणतं डिटेक्टर यूज केलं जातं, आलं लक्षात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण काय म्हणतो
एखाद्या टायट्रेशनचं एंड पॉईंट तुम्हाला ते विचारू शकतात. ओके, आता हे जरा अवघड आहे, पण तुम्हाला महत्त्वाचे टायट्रेशन त्याच्यामध्ये कोणकोणते एंड पॉईंट आहेत, एंड पॉईंटमध्ये कलर कोणता येतो, किंवा त्याच्यामध्ये टायट्रंट म्हणून म्हणजे आपण जे वरून पिपेटमधून जे टाकतो ना खाली व्हेसलमध्ये, तर त्याला टायट्रंट म्हणतात. ओके, तर ते टायट्रंट म्हणून कोणता केमिकल यूज करतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इंडिकेटर कोणकोणते यूज करतो, आहे की नाही, हे महत्त्वाचेच करायचे आपल्याला. तर हे आपण व्हिडिओ डिस्कशनद्वारे लेक्चरद्वारे घेणारच आहोत. ओके, मग इंडिकेटर विचारू शकतात तुम्हाला की बाबा या टायट्रेशनमध्ये कोणते इंडिकेटर यूज केल्या जातं. आलं लक्षात? जसं की विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जेल ढाल हे विचारली होती, काय मेथड विचारली होती, हे नाव ऐकलं असेल तुम्ही, सॉरी जेल ढाल मेथड विचारली होती. तर ही मेथड कशासाठी यूज करतात हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहीत पाहिजे. त्यांनी विचारलं होतं की जेल ढाल मेथडमध्ये डायजेशन करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात, डायजेशन करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात, ते H2SO4 वापरतात, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो ही जेल ढाल मेथड आहे कशासाठी, तर ती नायट्रोजन डिटर्मिनेशन करण्यासाठी आपण यूज करतो. नायट्रोजन जे आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या फूडमध्ये प्रोटीन्स किती आहेत, आता प्रोटीन्समध्ये काय असतात, नायट्रोजन असतात, N मॉलिक्यूल असतो आपला नायट्रोजन मॉलिक्यूल. ओके, त्यामुळं जेल ढाल मेथड हे प्रोटीन्स वगैरे डिटरमाइन करण्यासाठी यूज करतो. मग ते प्रोटीन्समध्ये काय असतात, नायट्रोजन, म्हणजे जेल ढाल मेथड कशासाठी यूज करतो, तर नायट्रोजन डिटर्मिनेशनसाठी यूज करतो. अशा प्रकारचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ते विचारू शकतात. किंवा मग या जेल ढाल मेथडमध्ये इंडिकेटर कोणते यूज करतात, किंवा त्याला आपण काय म्हणतो, कॅटालिस्ट म्हणून कोण यूज करतात. कॅटालिस्ट म्हणजे जे की आपल्या रिॲक्शनचं काय वाढतात, रेट आणि इफिशियन्सी वाढवतात, त्यांना आपण काय म्हणतो, कॅटालिस्ट म्हणतो. तर या जेल ढाल मेथडमध्ये कोणते कॅटालिस्ट यूज होतात, अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये ते विचारतात. ओके, तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही, थोडं याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही चॅप्टर ते त्याचा पर्पज काय आहे, मेथड फॉलो कशी करायची, त्याच्यामध्ये कोणकोणते इंडिकेटर्स किंवा टायट्रंट वगैरे केमिकल्स यूज केले जातात ते ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, पण याच्यासाठी वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जसं समोर जाणार तसं आपण काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघणार आहे. ओके, त्यानंतर फार्मास्युटिक्स. आता हा फार्मास्युटिक्स विषय जो आहे तो पहिल्यापासून आपण काय करत आलेलो आहे, स्टडी करत आलेलो आहे. आता फार्मास्युटिक्स या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो वेगळ्या काय येतात, मिल्स येतात, आहे का नाही, वेगवेगळ्या मिल्समध्ये. आता हे साईज रिडक्शनसाठी मिल्स येतात, किंवा याच्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, जसं की फिल्ट्रेशन आहे, साईज रिडक्शन आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टॅबलेट आहे, कॅप्सूल्स आहे. हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर्स आहेत. आता टॅबलेट आणि कॅप्सूल प्रिपेअर करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स यूज करतात. त्याच्यासाठी याच्यामध्ये वेगवेगळे ॲडिटिव्ज यूज करतो आपण, जसं की फॉर एक्झाम्पल ग्रॅन्युलेशनच्या मेथड असतात, एक ड्राय ग्रॅन्युलेशन असते, एक वेट ग्रॅन्युलेशन असते. ओके, तर त्याबद्दल सुद्धा तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं म्हणजे ग्रॅन्युलेशनसाठी कोणते ग्रॅन्युलेटिंग एजंट वापरतात, किंवा ग्रॅन्युलचा फ्लो वाढण्यासाठी कोणते एजंट वापरतात, जसं की बाइंडिंग एजंट वापरतात, की मग बाइंडिंग एजंट वापरतात, की ग्लायडिंग एजंट वापरतात, की लुब्रिकंट वापरतात, आहे का नाही, याचा रोल काय आहे, लुब्रिकंटचा रोल काय आहे, बाइंडिंग एजंटचा रोल काय आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ग्लायडिंग एजंटचा रोल यूज काय आहे, यांचे एक्झाम्पल विचारू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल ग्लायडिंग एजंटचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर बाइंडिंग एजंटचं तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारू शकतात. ओके, त्यानंतर कॅप्सूलचे कोणकोणते प्रकार आहे, एक हार्ड कॅप्सूल असतात, हार्ड जिलॅटिन कॅप्सूल, एक असतात सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल, कोणत्या जिलॅटिनमध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे का नाही, H2O किती आहे याच्यामध्ये, आहे का नाही, वॉटर आपण किंवा मॉइश्चर कंटेंट म्हणतो आपण, सॉरी मॉइश्चर कंटेंट किती आहे कोणत्या कॅप्सूलमध्ये. ओके, तर हे सुद्धा तुम्हाला ते विचारू शकतात. आलं लक्षात? त्यानंतर डिसइंटिग्रेशन टाइम किती आहे, जसं की फॉर एक्झाम्पल शुगर कोटेड टॅबलेट आहे, शुगर कोटेड टॅबलेटचा डिसइंटिग्रेशन टाइम किती आहे. त्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, एंटरिक कोटेड टॅबलेटचा डिसइंटिग्रेशन टाइम काय. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या फार्मास्युटिक्सवरती काय करू शकतात, विचारू शकतात. ओके, त्यानंतर महत्त्वाचा सब्जेक्ट जर तुम्ही बघितला विद्यार्थी मित्रांनो, तर एक फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सुद्धा आहे. फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय विचारतात विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. काय असतात, वेगवेगळे इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, जसं की मॅग्नेशियम सल्फेट याचं एखादं सिनॉनिम तुम्हाला विचारू शकतील. त्यानंतर फेरस सल्फेटचं तुम्हाला सिनॉनिम विचारू शकतील, आहे की नाही. असे वेगवेगळे जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, जसं की विद्यार्थी मित्रांनो
नायट्रस ऑक्साईड जे आहे तर याचं सिनोनिम काय आहे हे तुम्हाला विचारू शकतील. त्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या लिमिट टेस्ट असतात. काय असतात? लिमिट टेस्ट असतात. ओके, तर कोणती लिमिट टेस्ट कोणत्या मेटलला आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करतात तर हे तुम्हाला विचारू शकतात. किंवा विद्यार्थी मित्रांनो एखादी लिमिट टेस्ट आहे त्याच्यामध्ये एखादा एजंट आहे, केमिकल आहे समजा फॉर एक्झाम्पल, त्या केमिकलचं स्पेशल महत्त्व काय आहे त्या टेस्टमध्ये, जसं की थायोग्लायकोलिक ॲसिड यूज करतात. ओके, आयरनच्या लिमिट टेस्टमध्ये. ओके, तर मग विद्यार्थी मित्रांनो त्या थायोग्लायकोलिक ॲसिडचं काय म्हणतात त्याला पर्पज काय आहे तिथे यूज करणं. ओके, त्या लिमिट टेस्टमध्ये. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ते काय करू शकतात इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये विचारू शकतात. तर हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे, आपण व्हिडिओद्वारे बघणारच आहोत. ओके, बघा आता रिमेडियल बायोलॉजी आणि रिमेडियल मॅथमॅटिक्स. बघा हा थोडा आपल्यासाठी वेगळा सब्जेक्ट आहे, तर याच्यावर आपण कमी फोकस करणार आहे. मॅथमॅटिक्स वगैरे याच्यावर जरा कमी प्रश्न येतील, त्यामुळे फोकससुद्धा कमी करणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता बघा वेगवेगळे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत किंवा सिंथेसिस वगैरे जे असतात तर याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारू शकतात. आता हे आपण बघणार आहोत की याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत, पण तेवढा फोकस याच्यावर करणार नाही. त्यानंतर बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीवर आपण फोकस करणार आहे, कारण की बायोकेमिस्ट्रीचे प्रश्न यांनी विचारलेले आहेत. जसं की एखाद्या व्हिटॅमिनचं त्यांनी सिनोनिम विचारलं आहे, व्हिटॅमिन एचं सिनोनिम सांगा किंवा व्हिटॅमिन B12चं सिनोनिम सांगा. कोणतेही सिनोनिम विचारू शकतात, त्याचा रोल विचारू शकतात, डेफिशियन्सी डिसीज विचारू शकतात. ओके, त्यानंतर वेगवेगळे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये जे हे आहेत त्याला आपण काय म्हणतो आयडेंटिफिकेशन टेस्ट आहेत. वेगवेगळे प्रोटीनसाठी आयडेंटिफिकेशन टेस्ट कोणती. त्यानंतर अमायनो ॲसिड असतात वेगवेगळे, तर सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड कोणता, किंवा मग विद्यार्थी मित्रांनो ॲलिफॅटिक अमायनो ॲसिड कोणते आहे की नाही, ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड कोणते, ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड कोणते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे फॅट असतात आहे की नाही. फॅटी ॲसिडमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड यांचे एक्झाम्पल विचारतात, त्यांच्यामधला डिफरन्स विचारतात तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आयडेंटिफिकेशन टेस्टसुद्धा तुम्हाला महत्त्वाचे आहेत सगळ्याचसाठी. कार्बोहायड्रेटसाठी कोणती आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड यांचं डिफरन्शिएशन टेस्ट कोणती आहे, म्हणजे दोघांमधला डिफरन्स दर्शवणारी टेस्ट कोणती आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट, ते सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर वेगवेगळे अमायनो ॲसिड असतात, फॉर एक्झाम्पल टायरोसिन आहे का, टायरोसिनसाठी एखादी आयडेंटिफिकेशन स्पेशल आहे का, किंवा मग टायरोसिनमध्ये कोणता फंक्शनल मॉलिक्यूल आहे त्याच्यामुळे टायरोसिन हा ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड आहे, किंवा त्याचं डिटेक्शन करून आपण टायरोसिनला डिटेक्ट करू शकतो आहे का नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मिथिओनिनची एखादी आहे का. वेगवेगळ्या अमिनो ॲसिडचे आयडेंटिफिकेशन टेस्ट तुम्हाला ते या बायोकेमिस्ट्रीमध्ये विचारू शकतात. डिफिशियन्सी डिसीज विचारू शकतात आहे का नाही, किंवा फंक्शन विचारू शकतात एखाद्या व्हिटॅमिनचं, त्यांच्या डिफिशियन्सी डिसीज विचारू शकतात. अशा प्रकारचं बायोकेमिस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आलो आपण पॅथोफिजिओलॉजी. तर पॅथोफिजिओलॉजीमध्ये शॉर्टमध्ये आपण काय बघणार आहेत की डिसीज. ओके, ते कशामुळे होतं, त्याचे कारणं काय आहे का नाही, कॉज काय आहे त्या डिसीजचं. फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅक एखाद्याला आलेला असेल तर हार्ट अटॅक कशामुळे येतो आहे का नाही, कोणते कंडिशन प्री डिस्पोजिंग कंडिशन असतात हार्ट अटॅकची आहे का नाही, तर ते आपण या पॅथोफिजिओलॉजीमध्ये बघणार आहोत. त्याचे सिम्पटम्स काय असू शकतात आहे का नाही. आता हे हार्ट अटॅकचं बघितलं, आपण टीबीचंही बघू शकतो. पॅथोफिजिओलॉजी काय आहे टीबीची आहे का नाही. आता टीबी कशामुळे होतो तुम्हाला माहिती आहे, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. ओके, याच्यामध्ये कोणता ऑर्गन अफेक्ट होतो, जनरली पल्मोनरी टीबीमध्ये कोणतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल टीबीमध्ये कोणताही ऑर्गन अफेक्ट होऊ शकतो, पण जास्तीत जास्त जे पेशंट असतात ते पल्मोनरी टीबीचे असतात. ओके, म्हणजे लंग्स त्याच्यामध्ये काय होतो अफेक्ट होतो. मग एक्स्ट्रा पल्मोनरी टीबी म्हणजे लंग्स सोडून दुसरीकडे कुठेही टीबी जर झाली फॉर एक्झाम्पल तर तिथं काय होऊ शकतं, त्याला आपण काय म्हणतो एक्स्ट्रा पल्मोनरी. तर मग टीबीचे जे कॉजेस आहेत फॉर एक्झाम्पल कशामुळे होतं, मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतं, तिथं आपण सांगितलं मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. त्याचे सिम्पटम्स काय आहेत. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिम्पटम्स बघितलं आपण. याच्यामध्ये डायग्नोसिससाठी आपण कोणकोणत्या टेस्ट करणार, कशाच्या टीबीच्या डायग्नोसिससाठी, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात पॅथोफिजिओलॉजीमध्ये. आणि याच्याच डिसीजची ट्रीटमेंट म्हणजे फार्माकोलॉजी. ती ट्रीटमेंटबद्दल सगळं म्हणजे टीबीसाठी मग कोणते ड्रग यूज करतील वगैरे ते सगळं कशामध्ये आलं फार्माकोलॉजीमध्ये आलं. ते तर सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण असं नाही की विद्यार्थ्यांनी यांनी सिलेबसमध्ये
सब्जेक्ट दिले त्याच्यावर हे प्रश्न विचारणारच नाहीत असं बिलकुलच नाही. ते कोणत्याही सब्जेक्टवर प्रश्न विचारू शकतात. ओके, कम्प्युटर ॲप्लिकेशन्स इन फार्मसी. आता विद्यार्थी मित्रांनो, फार्मसीमध्ये जे कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर वगैरे आपण काय करतो डेली रुटीनमध्ये मेडिकलमध्ये वगैरे यूज करतो, त्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघणार आहे. कोणकोणते सॉफ्टवेअर्स आपण यूज करतो जनरली. त्यानंतर कम्प्युटरमध्ये विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटरचा यूज फार्मसीमध्ये असल्यामुळं ते तुम्हाला कम्प्युटरबद्दल कोणतेही लॉंग फॉर्म्स वगैरे विचारू शकतील, तर त्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. ओके, तर एन्व्हायरमेंटल सायन्सवर आपण कमी फोकस करणार आहे किंवा त्यांनीही कमी फोकस केलेला आहे. फिजिकल फार्मास्युटिक्सचे प्रश्न ते विचारू शकतात. ओके, फिजिकल फार्मास्युटिक्सचे प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राहिलं कोणतं फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी, याच्यावर त्यांनी फोकस दिलेला आहे. स्टेरिलायझेशन वगैरे जे आहे याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आता स्टेरिलायझेशन म्हटलं की तुम्हाला लगेच आठवायला पाहिजे की मॉइस्ट स्टेरिलायझेशन, त्यानंतर ड्राय हीट स्टेरिलायझेशन, त्यांच्यामध्ये मेकॅनिझम कशी आहे, म्हणजे प्रिन्सिपल काय आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम किल तर होतात पण कोणत्या प्रिन्सिपलनं किल होतात. त्यानंतर त्यांचे वेगवेगळे एक्झाम्पल, मॉइस्ट स्टेरिलायझेशनचे एक्झाम्पल्स कोणते, ड्राय हीट स्टेरिलायझेशनचे एक्झाम्पल्स कोणते, किंवा तुम्हाला एखादं तिथं काय देतील विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आता एक कॉटन दिलेलं आहे, तिथं तुम्हाला एक्झाम्पल कॉटनचं स्टरलायझेशन कोणत्या मेथडनं करता येईल. त्यानंतर ग्लासवेअर्स जे आहेत यांचं स्टरलायझेशन कोणत्या मेथडनं करता येईल. या प्रकारे तुम्हाला मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर साईज, शेप, वेगवेगळ्या मायक्रोबचे साईज, शेप वगैरे विचारू शकतात. ओके, किंवा तो ग्राम पॉझिटिव्ह आहे का की ग्राम निगेटिव्ह आहे का नाही, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ते या मायक्रोबायोलॉजीमध्ये विचारू शकतात. काहीही विचारू शकतात. त्यांनी डायरेक्ट सब्जेक्टचं नाव दिलेलं आहे त्यामुळे काहीही विचारू शकतात. फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जे डिप्लोमामध्ये फार्मास्युटिक्स शिकलो ना तेच आहे. म्हणजे वेगवेगळ्या मिल्स आहेत ना. आता हे मिल्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला साईज रिडक्शनसाठी तुम्ही मिल्स यूज करता. सीव जे असतात म्हणजे चाळणी ज्याला आपण म्हणतो ते साईज सेपरेशनसाठी यूज करतात. मग कोणती साईज कोर्स पावडर रिटेन करते, कोणती फाईन पावडरसाठी यूज करू शकतो आपण, आहे का नाही. याच्या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ते विचारू शकतात. आणि मिल्सवर त्यांनी विचारलेले आहेत, वेगवेगळे जे मिल्स आहेत त्यांचे प्रिन्सिपल विचारलेले आहेत. फॉर एक्झाम्पल काय प्रिन्सिपल्स काय विचारलेले आहेत की बॉल मिल कोणत्या प्रिन्सिपल नुसार हे काय करते, साईज रिडक्शन करते. इम्पॅक्ट आणि ॲट्रिशन दोन्ही याच्यामध्ये असतात. ओके, किंवा मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोलॉइडल मिलबद्दल तुम्हाला विचारतील की याचं प्रिन्सिपल काय आहे, फ्लुइड एनर्जी मिलचं प्रिन्सिपल काय आहे की नाही. म्हणजे फार्मास्युटिकचा जो मिलचा पार्ट आहे किंवा जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट यूज करतो आपण साईज सेपरेशनसाठी म्हणा किंवा साईज रिडक्शनसाठी म्हणा, फिल्ट्रेशनसाठी म्हणा, त्यानंतर इव्हॅपोरेशनसाठी म्हणा, ड्रायिंगसाठी म्हणा, ड्रायर्स वगैरे तुम्हाला विचारू शकतात. तर हे सगळ्या गोष्टी कशामध्ये आल्या विद्यार्थी मित्रांनो, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये. ओके, त्यानंतर मेडिसिनल केमिस्ट्रीबद्दल सुद्धा विचारू शकतात तुम्हाला. ते स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप विचारू शकतात की कोणता ग्रुप जर एखाद्या स्ट्रक्चरमध्ये आपण ॲड केला तर त्या ग्रुपमुळं त्या कंपाऊंडवर काय इफेक्ट होतो, त्याची ॲक्टिव्हिटी वाढते की कमी होते, अशा प्रकारचे प्रश्न ते विचारू शकतात. ओके, विचारलेले आहेत त्यांनी विद्यार्थी मित्रांनो. ओके, त्यानंतर फार्माकोलॉजी तर आपण बघितलेलंच आहे. फार्माकोलॉजी तुम्हाला मस्ट आहे, करावाच लागेल. या फार्माकोलॉजीवर ते काही प्रश्न विचारू शकतात. एखाद्या डिसीजच्या ट्रीटमेंटवर प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणता ड्रग या डिसीजमध्ये यूज होतो, त्यानंतर ते क्लासिफिकेशनच्या कोणत्या क्लासमध्ये हा ड्रग येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यावर कोणताही प्रश्न फार्माकोलॉजी साईड इफेक्ट विचारू शकतात त्या ड्रगचा. त्यानंतर ॲडवर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे साईड इफेक्ट वगैरे विचारू शकतात. किंवा विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण काय म्हणतो यूज विचारू शकतात, आहे का नाही. कॉन्ट्रा इंडिकेशन विचारू शकतात, कोणत्या कंडिशनमध्ये हा ड्रग द्यायला नाही पाहिजे त्याला आपण कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणतो. तर हे प्रश्न ते त्याच्यामध्ये विचारू शकतात फार्माकोलॉजीमध्ये. आता तुम्हाला वाटत असेल सर सिलेबस तर खूप मोठा आहे. हो, सिलेबस मोठा आहे पण तुम्हाला करावंच लागेल. फार्माकोग्नोसी आणि फायटोकेमिस्ट्री बघा. फार्माकोग्नोसी आणि फायटोकेमिस्ट्रीवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. याच्यामध्ये काय जे वेगवेगळे फार्माकोग्नोसीचे ड्रग आहेत, प्लांट ड्रग जे आहेत तर त्याच्यावर ते काय विचारू शकतात, त्यांचा बायोलॉजिकल सोर्स विचारू शकतात, त्याची फॅमिली विचारू शकतात, काही सांगतात नाही, काही प्रश्न विचारू शकतात. केमिकल कॉन्स्टिट्युएंट विचारू शकतात, यूज विचारू शकतात, त्या कोणता केमिकल कॉन्स्टिट्युएंटमुळं कोणती ॲक्टिव्हिटी भेटत आहे. फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे त्याच्यामध्ये काय कार्मिनेटिव्ह ड्रग आहे फॉर एक्झाम्पल. ओके, ही कार्मिनेटिव्ह ॲक्शन कशामुळे भेटत आहे
किंवा कार्डिओ टॉनिक आहे. डिजिटॅलिस हा कार्डिओटॉनिक ड्रग आहे. ओके, डिजिटॅलिस तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. मग डिजिटॅलिसमध्ये असा कोणता घटक आहे त्याच्यामुळे कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन म्हणजे कार्डिओटॉनिसिटी हा इफेक्ट आपल्याला भेटतो, आहे का नाही. म्हणजे डिजिटॅलिसमधला असा कोणता केमिकल कॉन्स्टिट्यूंट आहे त्याच्यामुळे आपल्याला काय भेटते, कार्डिओटॉनिक ॲक्शन भेटते, हे तुम्हाला विचारू शकतात. आलं लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डिजिटॅलिसमध्ये कोणती शुगर आहे ते तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर असा कोणताही प्रश्न तुम्हाला या फार्माकोग्नोसीवर विचारू शकतात. केमिकल कॉन्स्टिट्यूएंट, त्याचा यूज, त्याची ॲक्शन, अगेन ट्रीटमेंटसाठी कोणत्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात, बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, सगळ्या प्रकारचे प्रश्न ते तुम्हाला विचारू शकतात. ओके, आलं लक्षात. तर हे तुम्हाला महत्त्वाचे ड्रग्स काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. इंडस्ट्रियल फार्मसी बघा, इंडस्ट्रियल फार्मसी, त्यानंतर फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग आणि फार्मास्युटिक्स हे एकमेकांना जोडलेलेच विषय आहेत. ओके, याच्यामध्ये वेगवेगळे जे ॲपॅरेटस आपण यूज करतो किंवा इन्स्ट्रुमेंट यूज करतो तर ते सगळे याच्यामध्ये आहेत. जसे की फॉर एक्झाम्पल आता टॅबलेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. मग टॅबलेट प्रिपेअर करण्यासाठी ग्रॅन्युल्स आपण काय करतो, तयार करतो. मग ग्रॅन्युलेशनच्या मेथड वगैरे याच्याबद्दल स्टडी कशामध्ये दिलेली आहे, इंडस्ट्रियल फार्मसी दिलेली आहे. त्यानंतर ग्रॅन्युल ड्राय करायचे असले तर वेगवेगळ्या ड्रायिंगच्या मेथड आणि ड्रायिंगसाठी कोणकोणते इन्स्ट्रुमेंट किंवा ॲपॅरेटस यूज करतात त्याची माहिती सगळी कशामध्ये दिलेली आहे, इंडस्ट्रियल फार्मसीमध्ये दिली आहे. त्याच्यानंतर मग ग्रॅन्युल काय करायचे, कॉम्प्रेस करायचे आहे. ओके, तर मग टॅबलेट कम्प्रेसिंग मशीनबद्दल किंवा कोणकोणत्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये डाय आणि काय काय असतात. ओके, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ते विचारू शकतात. मग ग्रॅन्युल्स आता इझिली फ्लो झाले पाहिजे, मग कोणते एजंट यूज करतात, ग्लायडिंग एजंट यूज करतात की लुब्रिकेटिंग एजंट यूज करतात, त्यांचे एक्झाम्पल्स. ओके, नंतर टॅबलेट कंप्रेस झाली तर कंप्रेस झाल्यानंतर त्याच्यावर कोणकोणत्या कोटिंग्स असतात, जसे की एंटरिक कोटिंग असते, आहे का नाही, पॉलिशिंग वगैरे असते. हे सगळ्या प्रकारचे प्रश्न या इंडस्ट्रियल फार्मसीमधून तुम्हाला भेटून जातील. महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, ह्याच्यावर सुद्धा आपण स्टडी करणार आहे. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. ओके, आता फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स तुम्हाला माहीत आहे, पीजे किंवा फोरेन्सिक फार्मसी. तर हे काय आहे, तो सब्जेक्ट आहे. याच्यावर तर 100% प्रश्न विचारतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेड्यूल्स. ओके, त्याच्यानंतर ॲक्ट आणि त्यांचे पासिंग इयर्स, कोणता ॲक्ट कशासाठी पास झाला होता म्हणजे त्याचं एम. ओके, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पीजेमध्ये येतात. पीजेबद्दल सर्वांनी स्टडी केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येतात ते माहिती आहे. आता हर्बल ड्रग आणि टेक्नॉलॉजी याच्यावर सुद्धा तुम्हाला फार्माकोग्नोसी रिलेटेड आहे, तर हे फार्माकोग्नोसीमध्ये आपण बघणार आहे. त्यानंतर बायोफार्मास्युटिक्स आणि फार्माकोकायनेटिक हे आपण विद्यार्थी मित्रांनो फार्माकोकायनेटिक, बायोफार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजीमधून स्टडी करणार आहे. ओके, त्यानंतर आलं फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी. आता वेगवेगळे जे मेथड्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी वगैरे याच्यामध्ये काय आहे, आपण अँटीबायोटिक सिंथेसाइज करतो. ओके, तर अँटीबायोटिक कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून सिंथेसाइज करतो, कोणत्या मेथडद्वारे सिंथेसाइज करतो, एखादी जसं की बायोटेक्नॉलॉजीची एखादी मेथड आहे का सिंथेसाइज करण्यासाठी वगैरे. तर हे आपण कशामध्ये बघणार आहे, फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी. ते आपण मायक्रोबायोलॉजीशी काय करू शकतो, कनेक्ट करू शकतो. त्याच्यासोबतच आपण याचे प्रश्नसुद्धा बघणार आहे. ओके, आता राहिले काही सब्जेक्ट. हे जे सब्जेक्ट दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर आपण जे वरचे मेन सब्जेक्ट बघितलेले आहेत ना, याच्यामध्येच त्यांची स्टडी होणार आहे. जसं की इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ ॲनालिसिस आपण फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये बघणार आहे. फार्मसी प्रॅक्टिस विद्यार्थी मित्रांनो आपण फार्मास्युटिक्समध्ये बघणार आहे. नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हे जे इंडस्ट्रियल फार्मसीमध्ये किंवा फार्मास्युटिक्समध्ये आपण ते बघणार आहे. रिसर्च वगैरे फार्माकोव्हिजिलन्स वगैरे आपण फार्माकोलॉजीमध्ये बघणार आहे. क्वालिटी कंट्रोल अँड स्टँडर्डायझेशन ऑफ हर्बल विद्यार्थी मित्रांनो आपण फार्माकोग्नोसीमध्ये बघणार आहे. ओके, कम्प्युटर एडेड ड्रग डिझाईन आपण कम्प्युटर अप्लायन्समध्ये बघणार आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला हे कॉस्मिक सायन्स वगैरे जे आहे, कॉस्मेटिक सायन्स हे फार्मास्युटिक्समध्येच आपण बघणार आहे. तर हे जे सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो आपण डिस्कस केले, तर या सब्जेक्टचे प्रश्न मी काढत आहे सध्या. आता प्रश्न क्वेश्चन कोणकोणते पेपरमध्ये आलेले आहेत RRBमध्ये हे सुद्धा करणार आहे आणि यासारखेच महत्त्वाचे प्रश्न त्यासोबत आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ होता तो फक्त सिलेबस डिस्कस करण्यासाठी होता. बाकी प्रश्न आता उद्यापासून आपण रेग्युलरली एक दोन दिवसाआड आपण काय करणार आहे, व्हिडिओ अपलोड करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.